नमस्कार श्रोते हो, गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. याआधी ठरवल्याप्रमाणे आपण दर सोमवारी शिवलीलामृताचा एक अध्याय अपलोड करणार आहोत. तर मागच्या सोमवारी अपलोड केलेला आहे पहिला अध्याय. आपण ऐकला नसेल तर जरूर ऐका, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आज आपण दुसरा अध्याय बघणार आहोत. जय श्रीराम. श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा, मृगव्याधाची कथा. श्री सूत म्हणाले, सज्जन हो, जेथे शंकरांचे स्मरण चालू असते तेथे भुक्ती मुक्ती वास करते व मोठमोठी संकटेही नाश पावतात. नकळत अमृत प्राशन केले तरी अमरत्व प्राप्त होते. तसे कळत नकळत चेष्टेने वा थट्टेने जरी शिवनाम घेतले तरी भोळा शंकर प्रसन्न होतो. महाशिवरात्रीचा महिमाही तसाच आहे. त्या शुभदिनी अजाणता जरी उपवास जागरण बिल्वार्चन घडले तरी मनुष्य उद्धरतो. आता त्याविषयीची एक कथा सांगतो. विंध्य पर्वतावर एक व्याध म्हणजे शिकारी राहत होता. त्याच्या हातून पशुपक्ष्यांची हत्या झाली असल्यामुळे त्याची अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी भल्या पहाटेस तो आपली शस्त्रे घेऊन जंगलात गेला असताना त्याला एक शृंगारलेले शिवालय दिसले. तेथे अनेक लोक जमले होते. गाभाऱ्यात पूजा अभिषेक चालला होता. आवारात कीर्तन आणि शिवनामाचा गजर चालला होता. तो थोडा वेळ तिथे थांबला. त्याने तेथील सोहळा पाहिला आणि तो लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला. त्या दिवशी दिवसभर रानात भटकूनही त्याला शिकार मिळाली नाही. दिवसभर तो उपाशीच होता. रात्रीच्या वेळेस तो एका सरोवरापाशी आला आणि एका बिल्व वृक्षावर चढून सावजाची वाट पाहत बसला. वेळ जाईना म्हणून तो एक एक बिल्वपत्र खोडून जमिनीवर टाकू लागला. त्यावेळी तो जिभेने चाळा म्हणून थट्टेने हर हर असे म्हणत होता. योगायोगाने त्या झाडाखाली एक शिवलिंग होते आणि तो टाकत असलेली पाने नेमकी त्यावर पडत होती. शिकारीची वाट पाहत असल्यामुळे त्याला आपोआपच जागरण घडत होते. अशा प्रकारे त्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्याकडून नकळत उपोषण नामस्मरण शिवपूजन व जागरण हे सर्वच घडले. त्यामुळे आपोआपच त्याची पापे जळून गेली. एक प्रहर रात्रीस त्या ठिकाणी एक हरणी पाणी पिण्यास आली. तिला पाहून व्याधाने धनुष्य सज्ज केले व आता तो बाण सोडणार तोच ती हरणी त्याला म्हणाली, बाबा रे, माझा काही दोष नसताना तू मला का मारतो आहेस? त्यातच मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवांनी तुझे काय केले आहे? यावर तो व्याध म्हणाला, मला आज कडकडीत उपास घडला आहे आणि घरी माझी बायका मुलेही उपाशीच असतील. मी जर अशी दया दाखवत बसलो तर आम्हीच मरून जाऊ. पण ज्या अर्थी तू मनुष्यवाणीने बोलत आहेस त्या अर्थी तुझ्या ठिकाणी काहीतरी आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. ते जर तू मला सांगशील तर मी तुला सोडून देईन. यावर त्या हरणीने आपण रंभा असून शापवशाने भूमीवर हरणीच्या रूपाने आपल्याला यावे लागले आहे व 12 वर्षांनी पुन्हा स्वर्गात जाणार असे सांगून शपथपूर्वक सांगितले की मी घरी जाते, प्रसूत होते व येते. ते ऐकून व्याधाने तिला जाऊ दिले. त्यानंतर तो पुन्हा बिल्वपत्र तोडून ती खाली टाकत बसला. त्यानंतर थोड्या वेळाने दुसरी एक हरणी, एक हरिण व आणखी एक हरणी तेथे आली व आपापली उरकलेली कामे परत येऊ, मग तू मला मार अशा शपथा घेऊन व्याधाच्या परवानगीने परत गेली. रात्रभर व्याधाला जागरण घडले. सकाळी पाहतो तो मृगपरिवार सरोवराकाठी आला व बालकांसह सर्वजण, हे व्याधा, कृपा करून सर्वप्रथम मला मार अशी विनंती करू लागले. त्यावेळी त्यांची मरणासाठी चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय कळवळले.
त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो झाडावरून खाली उतरला व त्यांना नमस्कार करून म्हणाला, आज तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तुम्हीच माझे गुरु आहात, मला क्षमा करा. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याधाला मोठ्या आदराने विमानात बसवले. तेव्हा तोही दिव्यरूप झाला. मग सर्व हरिणांनाही मूळ स्वरूप प्राप्त झाले आणि तेही त्या विमानात बसले. रंभेसह सर्वांनी व्याधाची स्तुती केली. अशा प्रकारे त्या व्याधाला भगवान शंकरांच्या पवित्र चरणांपाशी अक्षय स्थान मिळाले. आपण आता अध्याय बघूया. श्री गणेशाय नमः. जेथे सर्वदा शिवस्मरण, ते भुक्तिमुक्ती सर्व कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण, न बाधती कालत्रयी श्रीराम. संकेते अथवा हास्ये करुण, बलत्या मिसे घडो शिवस्मरण. न कळता परिसासी लोह जाण, संघटता सुवर्ण करी की. न कळता प्राशिले अमृत, परी अमर करी की यथार्थ. औषधी नेणता भक्षित, परिरोग सत्य हरी की. शुष्क तृणपर्वत अद्भुत, नेणता बाळक अकस्मात. अग्निस्फुल्लिंग टाकीत, परिभस्म यथार्थ करी की श्रीराम. तैसे न कळता घडे शिवस्मरण, परी सकळ दोषा होय दहन. अथवा विनोदे करुण, शिवस्मरण घडो का. हे का व्यर्थ हा का फोडिती, शिव शिव नामे ओरडती. अरे काहे उगे न राहती, हर हर गरजती वेळोवेळा. शिवनामाचा करती कोल्हाळ, माझे उठविले कपाळ. शिव शिव म्हणता वेळोवेळ, काय येते यांच्या हाता. ऐसी हेळणा करी क्षणक्षणी, परी उमा वल्लभ ये वदनी. पुत्रकन्या नामे करुणी, शिवस्मरण घडो का. महाप्रीतीने करिता शिवस्मरण, आदरे करिता शिवध्यान. शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण, संतर्पण करी सदा. ऐसी शिवी आवडी धरी, त्याही माझी आली शिवरात्री. उपवास जागरण करी, होय बोहरी महत्पापा. ते दिवशी बिल्वदळे घेऊन, यथा सांग घडले शिवार्चन. तरी सहस्रजन्मींचे पाप संपूर्ण, भस्म होऊन जाईल. नित्य बिल्वदळे शिवासी वाहत, त्या एवढा नाही पुण्यवंत. तो तरेल हे नवल नव्हे सत्य, त्याच्या दर्शने बहुत तरती. प्रातःकाली घेता शिवदर्शन, यामिनीचे पाप जळोन. पूर्वजन्मीचे दोष गहन, माध्यान्ही दर्शन घेता नुरती. सायंकाळी शिव पाहता सप्रेम, सप्तजन्मींचे पाप होय भस्म. शिवरात्रीचा महिमा परम, शेषही वर्णू शकेना. कपिला षष्ठी अर्धोदय संक्रमण, महोदय गजच्छाया ग्रहण. इतुकेही पर्वकाळ ओवाळून, शिवरात्रीवरून टाकावे. शिवरात्री आधीच पुण्यदिवस, त्याही वरी पूजन जागरण विशेष. त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष, त्याच्या पुण्यासी पार नाही. वशिष्ठ विश्वामित्रादी मुनीश्वर, सुरगण गंधर्व किन्नर. सिद्धचारण विद्याधर, शिवरात्री व्रत करताती. यदर्थी सुरस कथा बहुत, शौनकादिका सांगे सुत. ती श्रोती ऐकावी सावचित्त, अत्यादरे करुनिया. तरी मासान माझी माघमास, ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष. त्याही माझी कृष्ण चतुर्दशीस, मुख्य शिवरात्र जाणिजे. विंध्याद्रिवासी एक व्याध, मृग पक्षी घातक परमे निषिद्ध. महानिर्दय हिंसक निषाद, केले अपराध बहुतेने. धनुष्यबाण घेऊनी करी, पारदीस चालिला दुराचारी. पाशवागुरा कक्षेसी धरी, कवचलेत हरितवर्ण. करी गोदांगुली त्राण, आणि काही हाती शस्त्र सामुग्री घेऊन. काननी जाता शिवस्थान, शोभायमान देखिले. तव तो शिवरात्रीचा दिन, यात्रा आली चहूकडून. शिवमंदिर शृंगारून, शोभा आणली कैलासीची. शुद्ध रजत गटवर्ण, देवालय झळके शोभायमान. गगनचुंबित ध्वजपूर्ण, रत्नजडित कळस तळपताती. मध्ये मणिमय शिवलिंग, भक्त पूजा करती सांग. अभिषेक धारा अभंग, विप्र करती रुद्रघोषे. एक टाळ मृदुंग घेऊन, सप्रेम करती शिवकीर्तन. श्रोते करटाळी वाजवून, हर हर शब्दे घोष करीती. नाना परिमळ द्रव्य सुवास, तेणे दशदिशा दुमदुमल्या विशेष.
लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव. शशीमुखा गर्जती भेरी त्यांचा नादन माये अंबरी. एवं चतुर्विध वाद्ये नाना परी भक्त वाजविती आनंदे. तो तेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा. एक मूर्त उभा ठाकला हासत बोलिला विनोदे. ते मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासोन. आत दगड बाहेर पाषाण देवपण येथे कैचे. उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करती उपोषण. ऐसिया चेष्टा करीत तेथून कानना प्रती जातसे. लोकनामे गर्जती वारंवार आपणही विनोदे म्हणे शिव हर हर. सहज सव्य घालुनी शिवमंदिर घोरकांतार प्रवेशला. वाचेसी लागला तोची वेध विनोदे बोले शिव शिव शब्द. नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले. घोरांधर सेवता वन नाढळतीच जीव लघुदारुण. तो वरुणादिवधूचे सदन वासरमणी प्रवेशला. निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ. की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला. विगत धवा जेवी कामिनी तेवी न शोभे कदा यामिनी. जरी मंडित दिसे उडुगणी परिपतीहीन रजनी ते. जैसा पंडित गेलिया सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान. जेवी असता जाता सहस्र किरण उडुगणे मागे झकळती. आसो ऐसी निशा दाटली सुबद्ध अवघा वेळ उपवासी निषाद. तो एक सरोवर अगाध दृष्टी देखील शोधिता. अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी. तटी बिल्ववृक्ष गगनी शोभायमान पसरला. योग भ्रष्ट कर्म भूमीस पावती जनन तेवी बिल्व डहाळ्या गगनीहून. भूमीस लागल्या येऊन माझी रविशशी किरण न दिसे. त्यात तम दाटले दारुण माझी वैसला व्याध जाऊन. शरासनी शर लावून कानाडी ओढोनी सावज लक्षी. दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोनी टाकीत. तो तेथे पद्मज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते. त्यावरी बिल्वदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ. व्याधास उपवास जागरण घडत सायासन करिता अनायासे. वाचेशी शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळोवेळा. पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले. एक याम झालिया रजनी तो जलपाना लागी एक हरणी. आली तेथे ते गर्भिणी परमसुकुमार तेजस्वी. व्याध तिये लक्षिला दुरुन कृतांतवत परमदारुण. आकर्ण ओढिला बाण देखोनिया हरणी बोलत असे. म्हणे महापुरुषा अन्यायविण का मज वरी लाविला बाण. मी तव हरणी आहे गर्भिण वध तुवा न करावा. उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान वधिता दोष तुझ दारुण. एक रथवरी जीव वधिता सान वरी तरी एक वस्त वधियेला. शतवस्त वधिता एक वृषभ हत्येचे पातक. शतवृषभते गोहत्या देख घडली शस्त्रास वधत असे. शतगोहत्यांचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण. शतब्रह्महत्यांचे पातक जाण एक स्त्री वधिलिया. शतस्त्रियाहुनी अधिक एक गुरुहत्येचे पातक. त्याहुनी शतगुणी देख एक गर्भिणी वधिलिया. तरी अन्याय नसता ये अवसरी मज मारिसी का वनांतरी. व्याध म्हणे कुटुंब घरी उपवासी वाट पाहत. मीही आजी निराहार अन्न नाही अणु मात्र. परिमृगी होऊन सुंदर गोष्टी वदसी शास्त्रींच्या. मज आश्चर्य वाटते पोटी नरा ऐशा सांगसी गोष्टी. तुझ देखोनिया दृष्टी दया हृदयी उपजतसे. पूर्वी तू होतीस कोण तुझ एवढे ज्ञान कोठून. तू विशाळ नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे. मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी. चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी महाप्रयत्ने करुनिया. त्या माझी मी रंभा चतुर मज देखोनी बुलती सुरवर. नाना तपे आचरोनी अपार तपस्वी पावती आम्हा ते. म्या नयन कटाक्ष जाळे पसरून बांधिले निर्जरांचे मनवीन. माझी अंग सुवासा वेधून मुनी भ्रमर धावती. माझे गायन ऐकावयास सुरंग सुधा पाणी धावती कुरंग. मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न मानी कोणासी. मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकिले समस्त. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले म्या. सोडोनिया सुधा पान करू लागले मध्यप्राशन. हिरण्य नामा दैत्य दारुण सुर सोडोनी रतले त्यासी. ऐसा लोटला काळ अपार मृगयेसी गेला तो असुर.
त्या दुष्टांसंगे अपर्णावर भजन पूजन विसरले. मनास ऐसे वाटले पूर्ण, असुर गेला मृग ये लागून, इतक्यात घ्यावे शिवदर्शन, म्हणून गेले कैलासा. मज देखताई मन गजामात, परमक्षोभोनी शाप देत, तू परम पापिणी यथार्थ, मृगी होई मृत्युलोकी. तुझ्या सख्या दोघी जणी, त्या होतील तुझ सवे हरणी, हिरण्यसुर माझी हे भजनी, असावध सर्वदा. तोही मृग होनी सत्य, तुम्हासीच होईल रत, ऐक व्याधा सावचित्त, मग म्या शिव प्रार्थिला. हे पंचवदना विरूपाक्षा, सच्चिदानंदा कर्मापेक्षा, दक्ष मखदलना सर्व साक्षा, उशाप देई आम्हाते. भोळा चक्रवर्ती दयाळ, उशाप बदला पयफेन धवल, 12 वर्षे वरता तात्काळ, पावाला माझी या पदाते. मग आम्ही मृगयोनी जन्मलो ये कर्मावनी, तर मी गर्भिणी आहे हरणी, प्रसूत काळ समीपसे. तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन, सत्वर येते गर्भ ठेवून, मग तू सुखे घेई प्राण, सत्यवचन हे माझे. ऐसे मृगी बोलिली सावचित्त, त्यावरी तो व्याध काय बोलत, तू गोड बोलसी यथार्थ, परिविश्वास मज न वाटे. नाना प्रिय सत्य बोलोन, करावे शरीराचे संरक्षण, हे प्राणीमात्रास आहे ज्ञान, तरी तू शपथ वदे आता. महत्पापे उच्चारून शपथ वदे यथार्थ पूर्ण, यावरी ते हरणी दीनवदन वाहताण ऐकाते. ब्राह्मण कुळी उपजोन, जोन करी वेदशास्त्र अध्ययन, सत्य शौच वर्जित संध्यायीन, माझे श्री पातकते. एक वेद विक्रय करती पूर्ण, कृतघ्न परपीडक नावडे वचन, एक दानासी करती विघ्न, गुरुनिंदा श्रवण एक करती. रमावर उमावरांची निंदा, त्या पापाची मज होय आपदा, दान दिले जे ब्रह्मवृंदा, हिरोनी घेती माघारे. एक यती निंदा करीती, एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती, नाना भ्रष्ट मार्ग आचरती, स्वधर्म आपुली सांडुनिया. देवालया माझी जाऊनी, हरिकथा पुराण श्रवणी, जे बैसती वीणा घेऊनी, ते कोळी होती पापिये. जे देवळात करती स्त्री संभोग, की स्त्री व्रतारासी करती वियोग, ते नपुसक होनी अभाग्य उपजती या जन्मी. वर्म कर्मे निंदा करीत, तो जगपुरीश भक्षक काग होत, शिष्यांसी विद्या असोनी न सांगत, तो पिंगळा होत निर्धारे. अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती, त्या निमित्ते गंडमाळा होती, परक्षेत्रीच्या गायी वळूनी आणिती, ते अल्पायुषी होती या जन्मी. जो राजा करी प्रजा पीडन, तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण, वृथा करी साधू छळण, निर्वंश पूर्ण होय त्याचा. स्त्रिया व्रतनेम करीत, व्रतारासी अंहेरीत, धनधान्य सोनी वंचित, त्या वागुळा होती या जन्मी. पुरुष कुरूप म्हणून या त्यागिती, त्या या जन्मी बालविधवा होती, तेथेही जार कर्म करती, मग त्या होती वारांगना. ज्या भ्रतारासी निर्वसती, त्या दासी किंवा कुलटा होती, सेवक स्वामीचा द्रोह करती, ते जन्मा येती श्वानाच्या. सेवकापासून सेवा घेऊन, त्यांचे न दे जो वेतन, तो अत्यंत विकारी होऊन घरोघादारी हिंडत असे. स्त्री पुरुष गुज बोलता, जो जाऊनी ऐके तत्वता, त्याची स्त्री दुरावे हिंडता, अन्न न मिळे तया ते. ये जारण मारण करती, ते भूत प्रेत पिशाच होती, यती उपवासे पीडिती, त्या ते दुष्काळ जन्मवरी. स्त्री रजस्वला होनी गृही वावरे जे पापिणी, पूर्वज रुद्री पडली पत्नी, त्या गृही देव पितृगण न येती. जे देवाच्या दीपाचे तेल नेती, ते या जन्मिनी पुत्रिक होती, ज्या रांधिता अन्न चोरो निवक्षिती, त्या मार्जारी होती या जन्मी. ब्राह्मण असकदान्न घालून, आपण वक्षिती षड्रस पक्वान्न, त्यांचे गर्भ पडती गळवून, आपुलिया कर्मवशे. जो माता पित्यासी शिणवीत, तो ये जन्मी मर्कट होत, सासू श्वशुरा स्नुषा गांजित, तरी बाळक न वाचे तियेचे. मृगी म्हणे व्याधा लागून, जरी मी नये परतोन, तरीही महत्पापे संपूर्ण, माझ्या माता वैसोत. हे मिथ्या गोष्ट होय साचार, तरी घडो शिवपूजेचा अपहार, ऐसी शपथ ऐकता निर्धार, व्याध शंकलो मानसी. म्हणे पतिव्रते जाई आता, सत्वर येई निशासरता, हरणी म्हणे शिवपदासी, तत्वता पुण्यवंता जाशील. उदक पान करुनी वेगी, निजाश्रमा गेली ते कुरंगी, इकडे व्याध दक्षिण भागी, टाकी बिल्वदळे खुडूनिया. 2 प्रहर झाली यामिनी, द्वितीय पूजा शिवे मानुनी, अर्ध पाप जळाले मुळी होनी, सप्तजन्मींचे ते दवा. नामी आवड जडली पूर्ण, व्याध करी शिवस्मरण, मृगी मुखे ऐकिले निरूपण, सहज जागरण घडले तया.
तो दुसरी हरणी अकस्मात पातली तेथे तृषाक्रांत व्याधे बाण ओढिता त्वरित करुणा वाकी हरणी ते म्हणे व्याधा ऐकये समयी मज कामानळे पिडिले पाही पतीस भोग देऊ निलवलाही परतोनिये ते सत्वर व्याध आश्चर्य करी मनात म्हणे शपथ बोलोनी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रास ठाऊका वापी तडाग सरोवर जो पतित मोडी देवागार गुरुनिंदक मद्यपानी दुराचार ती पापे समग्र मस्तकी माझ्या महाक्षत्रिय आपण म्हणवीत समरांगणी मागे पळत वृत्तिहरी सीमा लोटीत ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांची द्वेष धरी हरिहरचरित्रे अवेरी माझे शिरी ती पापे धनधान्य असोनी पाही पती लागी शिणवी म्हणे नाही पती सांडोनी निजे परगृही ती पापे माझी आ माथा पुत्र स्नुषा सन्मार्गे वर्तता त्यांसी व्यर्थची गांजिती न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळेची बंधू बंधू जे वैर करीती ते या जन्मी मत्स्य होती गुरूंचे उणे जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थांची वस्त्रे हरिती ते अतिशूद्र प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी म्हणून या अनाचार करीती ते गुले होती मोकाट दासी स्वामीची सेवा न करी तिये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक योनी निपजेतो स्त्री भ्रताराची सेवा करीत तिस जो व्यर्थची गांजित त्याचा गृहभंग होत जन्मजन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रसविक्रय घेता देता मद्यपी होय जो ब्रह्मवृंद अपमानित आहे तो होय ब्रह्म राक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतघ्न जंत झाला पूर्वकर्मे जाणीजे विप्रश्राद्धी जेवणी स्त्री भोग करीते दिनी तो श्वान सुकर योनी उपजेल निसंशये व्यवहारी दहात वैसोन खोटी साक्ष देई गरजोन पूर्वजनरकी पावती पतन असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करून एकीचेच राखी जो मन तो गोचिड होय जाण सारमेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधू निंदा आवश्यक सत्वरदंत भग्न होती देवालयी करी भोजन तरिये जन्मी होय क्षीण पृथ्वीपतीची निंदा करिता जाण उदरी मंदाग्नी होय पै ग्रहण समयी करी भोजन त्यासी पित्तरोगो होय दारुण पर बाळे विकी परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्ठ बरे जी स्त्री करी गर्भपतन ती उपजे वंद्या होऊन देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराध्या विण स्त्री गांजित आहे त्याचे जन्मी एक अंग जाये ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये त्यांचा वंश न वाढे कधी गुरु संत माता पिता त्यांसी जो होय निर्भत्सिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणक्षणा जो ब्राह्मणांसी दंड मारी त्यासी व्याधी तिडका लागती शरीरी जो संतांसी वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवद्वारीचे तरुवर अश्वत्थादी वृक्ष साचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळे हिंडता जो सुतक अन्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपणची परिमळ द्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणांचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जलवृक्ष छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्याते ब्राह्मणासी आशा लावून चाळवी नेदी कदा दान तोये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि दरिद्रियाचे लग्न मोडित तरी स्त्रीस सलर आहे पोटात वंध्या निश्चित संसारी जेणे ब्राह्मण बांधिले निग्रहून त्यासी सांडसे ताळी सूर्यनंदन जो नायके कथा ग्रंथ पावन बधीर होय जन्मोजन्मी जो पिढी माता पितयास त्याचा सर्वदा होई कार्यनाश एकास भजे निंदी सर्व देवास तरी एकची पुत्र होय त्यासी जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशा नारी वृषभ वधिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी उदक तृणेविण पशु मारित तरी मुख्याच प्रजा होती समस्त जो पतिव्रतेसे भोगू इच्छित तरी कुरूपनारी कर्कशा मिळे जो पारधी बहुजीव संहारी तो फेपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजताची मृत्यू पावे नित्य अथवा रविवारी मुते रवी समोर त्याचे बाळपणी दंतभग्न केश शुभ्र जे मृत बाळासाठी रुदती निर्धार त्यास हासता आणि पुत्रिक होय
हरिणी म्हणे व्याधा लागून, मी सत्वर येते पतीस भोग देऊन, नये तरीही पापे संपूर्ण, माझ्या माथा वैसोत पै. व्याध मनात शंकोन, म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान, सत्वर येई गृहास जाऊन, सत्य संपूर्ण सांभाळी. जलपान करुनी वेगी, आश्रमा गेली ते कुरंगी, तो मृगराज तेच प्रसंगी, जलपानार्थ पातला, व्याधे ओढला बाण, तो मृग बोले दीनवदन, म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण, त्यांची पुसून येतो मी, शपथ ऐके त्वरित, कीर्तन करती प्रेमळ भक्त, तो कथारंग मोडिता निर्वंश होत, ते पाप सत्य मम माता. ब्रह्मकर्म वेदोक्त, शूद्र निजांग आचरत, तो अधम नरकी पडत, परधर्म आचरता, तीर्थयात्रेसी विघ्न करी, वाट पाडी वस्त्रद्रव्य हरी, तरी सर्वांगी व्रण अघोरी, नरकी पडे कल्पपर्यंत. शास्त्र कोशी नाही प्रमाण, कूट कविता करी शूद्र लक्षण, हरिती ब्राह्मणांचा मान, तरी संतान तयांचे न वाढे, हरिदिनी शिवदिनी उपोषण, विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण, तरी हस्तपाद क्षीण होती त्याचे निर्धारे. एक शिवहरी प्रतिमा फोडिती, एक भगवत भक्ता विघ्ने करीती, एक शिवमहिमा उच्चेदिती, नरकी होती कीटकते. मातृद्रोही त्यासी व्याधी बरे, पितृद्रोही पिशाच विचरे, गुरुद्रोही तत्काळ मरे, भूतप्रेत गणी विचरे तो. विप्र आहार बहुत जेविती, त्यास जो हासे दुर्मती, त्याचे अधोक्ष त्याचे मुखी अरोचक रोग निश्चिती, न सोडिती जन्मवरी. एक गो विक्रे करीती, एक कन्या विक्र अर्जिती, ते नर मार्जार मस्त होती, बाळे बक्षिती आपुली. जो कन्या भगिनी अभिलाषी, कामदृष्टी न्याहाळी पतिव्रतेसी, प्रमेह रोग होय त्यासी, की खडा गुह्यात दाटत, प्रासाद भंग लिंग भंग करी, देवांची उपकरणे अलंकार चोरी, देव प्रतिष्ठा अवेरी, पंडुरोग होय तेथे. एक मित्रदोह विश्वासघात करीती, मातृ पितृ हत्या गुरुसी संकटी पाडिती, ब्रह्मवध गोवध न वारिती, अंगी सामर्थ्य असोनिया. ब्राह्मण बैसवोनी बाहेरी, उत्तम अन्न जेवी गृहांतरी, सोयऱ्यांची प्रार्थना करी, संग्रहणी पोट शूळ होती तया. एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करीती, एक ब्राह्मणांची सदने जाळीती, एक दीनासी मार्गी नागविती, एक संतांचा करीती अपमान, एक करीती गुरु छळण, एक म्हणती पाहो याचे लक्षण, नाना दोष आरोपिती, अज्ञान त्यांचे संतान न वाढे. जो सदा पितृद्वेष करी, जो ब्रह्मवृंदांसी अवेरी, शिवकीर्तन ऐकता त्रासे अंतरी, तरी पितृवीर्य नव्हे तो. शिवकीर्तनी नवे सादर, तरी कर्णमूळ रोग निर्धार, नसत्याच गोष्टी जल्पे अपार, तो दर्दुर होय निर्धारे. शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण, तेथे शयन करिता सर्प होय दारुण, एक अतिवादक छळक जाण, ते पिशाच योनी पावती. एक देवार्चनी वीट येत, ब्राह्मण पूजावया कंटाळत, तीर्थप्रसाद अवेरीत, त्याच्या आकुडती अंगशिखा. मृग म्हणे ऐसी पापे अपार, मम मस्तकी होईल परमभार, मग पारधी म्हणे सत्वर जाई स्वस्थान मृगवर्या. व्याध शिवनामे गरजे ते क्षणी, कंठ गदगदित अश्रुनयनी, मागुती बिल्वदळे खुडोनी, शिवावरी टाकीतसे. चौप्रहरांच्या पूजाचारी, संपूर्ण झाल्या शिवजागरी, सप्तजन्मीची पापे निर्धारी, मुळीहून भस्म झाली. तो पूर्वदिशा मुख प्रक्षाळित, सुपर्णाग्रज उदय पावत, आरक्तवर्ण शोभा दिसत, तेची कुंकुम प्राचीचे. तव तिसरी मृगी आली अकस्मात, व्याध देखिला कृतांतवत, म्हणे मारू नको मज यथार्थ, बाळांसी स्तन्य देऊनी येते मी. व्याध अत्यंत हर्षभरित, म्हणे मी काय बोलेल शास्त्रार्थ, तो ऐकावया म्हणत, शपथ करुनी जाय तू. यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक, जो तृणदाहक ग्रामदाहक, गो ब्राह्मणांचे कोंडी उदक, क्षयरोग त्यासी न सोडी. ब्राह्मणांची सदने करीती हरिती देख, त्यांचे पूर्वज रौरवी पडती निशंक, मातृपुत्रा विघडती एक, स्त्री पुरुषा विघड पाडिती. देव ब्राह्मण देखोन, खालती न करती कदामान, निंदिती बोलती कठोर वचन, यमकर चरण छेदितयांचे. परवस्तू चोरावया देख, अखंड लाविला असे रोख, साधू सन्माने मानी दुःख, त्यास नेत्र रोग तिडका न सोडिती. पुस्तक चोर ते मुके होती, रत्नचोरांचे नेत्र जाती, अत्यंत गर्वी ते महिष होती, पारधी निश्चित क्षेणपक्षी. भक्तांची जो निंदा करीत, त्यांचे मुखी दुर्गंधी घाणीत, जो माता पितयासी ताडित, लुला होत या लागी. जो अत्यंत कृपण, धन न वेची अणुप्रमाण, तो महाभुजंग होऊन दुसदुसीत बैसे तेथे. भिक्षेसी अतिश्वर आला,
तो जेणेरिता दवडीला, शिव त्यावरी जाण कोपला, संतती संपत्ती दग्ध होय. ब्राह्मण बैसला पात्रावरी, उठवून घातला बाहेरी, त्याहून या दुराचारी दुसरा कोणी नसेची. ऐसा धर्माधर्म ऐकोन, पारधी सद्गद बोले वचन, स्वस्थळा जाई जलपान करून, बाळांसी स्तन्न देऊन येई मी. ऐसे ऐकुनी मृगी लवलाया, गेली जलप्राशन करून या, बाळे स्तनी लावून या, तृप्त केली तियेने. वडील झाली प्रसूत, दुसरी पतीची कामना पुरवीत, मृगराज म्हणे आता त्वरित, जाऊ चला व्याधापाशी. मृगे पाडसा सहित सर्वही, व्याधापासी आली लवलाही, मृग म्हणे ते समयी, आधी मज वधी पारधिया. मृगी म्हणे हा नवे विधी, आम्ही जाऊ पतीच्या आधी, पाडसे म्हणती त्रिशुद्धी, आम्हासी वधी पारधिया. त्यांची वचने ऐकता ते क्षणी, व्याध सद्गद झाला मनी, अश्रुधारा लोटल्या नैनी, लागे चरणी तयांच्या. म्हणे धन्यजीणे माझे झाले, तुमचे मुखे निरूपण ऐकिले, बहुता जन्मीचे पाप जळाले, पावन केले शरीर. माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व, कैसा संसार मिथ्या वाव, पुत्र गलत्र सर्व लटके. व्याध बोले प्रेमे करून, आता कधी मी शिवपद पावेन. तो अकस्मात आले विमान, शिवगण बैसले त्यावरी, पंचवदन दशभुज, व्याघ्रांबर नेसले महाराज, अद्भुत तयांचे तेज, दिक्चक्रामाजी नसमाये. दिव्य वादे वाजविती किन्नर, आलाप करती विद्याधर, दिव्य सुमनांचे संभार, सुरगण वर्षे वर्षती. मृगे पावले दिव्य शरीर, व्याध करी साष्टांग नमस्कार, मुखे म्हणे जय जय शिव हर हर. तो शरीर भाव पालटला, परिसी झगडता लोह होय सुवर्ण, तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन, शिवगणी बहुत प्रार्थून, दिव्य विमानी वैसविला. मृगे पावली दिव्य शरीर, तीही विमानी आरुढली समग्र, व्याधाची स्तुती वारंवार करती सुरगण सर्वही. व्याध नेला शिवपदाप्रती, तारा मंडळी मृगे राहती, अद्यापि गगनी झळकती, जन पाहती सर्व डोळा. सत्यवती हृदय रत्नखाणी, रसभरित बोलिला लिंग पुराणी, ते सज्जन ऐकोत दीन रजनी, ब्रह्मानंदे करुनिया. धन्य ते शिवरात्री व्रत, श्रवणे पातक दग्ध होत, जे पठण करती सावचित्त, धन्य पुण्यवंत नरतेची. सज्जन श्रोते निर्जल सत्य, प्राशन करतो शिवलीलामृत, निंदक असुर कुतर्की बहुत, त्यास प्राप्त कैचे हे. कैलासनाथ ब्रह्मानंद, तयाचे पद कल्लार सुगंध, ते श्रीधर अभंग षटपद, रुंजी गालित शिवनामे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, द्वितीयाध्याय गौडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. जय श्रीराम.